पॉवर प्ले 2 अच्छा ओव्हर यस. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. तर या मैदानाची खासियत आहे अतिशय ऐतिहासिक भव्य दिव्य क्रीडांगण. खरं म्हणजे याच्यावर मालकी हक्क म्हणते कोटनाक्याचा आहे ना, त्यांचंच आहे. आणि हा पहिलं पर्व देखील चौथं पर्व देखील इथं म्हणजे अतिशय दमदार स्पर्धा चालला. यस स्टार्ट 10:55 पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यात येईल. पहिला गोलंदाज हो रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक ॲट द लॉंग ऑन. एक धाव मिळेल. चिकी सिंगल संघाची धावसंख्या 1 फॉन ऑन बिनबाद 1 वर. दमदार स्पर्धा. पहिला सामना पहिली लढत पहिला कलगी तोरा. 2 बलाढ्य टीम. साऊंड सिस्टम मात्र कडक आहे एकदम. यस राम डीजे क्या बात आहे. नाव देखील राम आहे. नंतर वाजव बाबा नंतर. हो राईटा महोदय विकेट. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑप्शन. थोडासा पिचिंग थोडासा फ्लाईट आणि 1 बाउन्स. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या बिनबाद 1 1 फॉर नन. अतिशय दमदार आयोजन. पहिला सामना पहिली लढत 2 बलाढ्य टीम. अव्वल दिग्गज मातब्बर संघ उरण तालुक्यामधील केगाव आणि टाकीगाव. हो हो हे आउटसाइड द स्टंप. दोन्ही संघ म्हणजे आजूबाजूला दोघांची गावं आजूबाजूला त्यांचा दरवाजा आणि यांची खिडकी समोरासमोर आहे. म्हणजे त्यांचं काय चाललंय ते यांना दिसतंय. पण शेजाऱ्याचं कधी पटत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि खास करून मराठी लोकांचं पटत नाही. त्याच्या बायकोनी गंटन घेतली की म्हणणं मला करा. अजून त्याच्या तोला वाढवा. बस तेच राहतील ते 20 काय तर 25. राईट महोदय विकेट तयार. हो हो यस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू झाले लॉफ्ट. बॅकवर्स स्पेलिंगला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 वर. 2 फॉर नन बिनबाद 2 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकाचा माग काढताना रेटाला होता ना. पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैप धुंदी चिंग अंमल. बाबासाहेब आंबेडकरांची ही अतिशय अनुयायी आमचे दिनेशदादा गायकवाड आणि संपूर्ण टीम सिद्धार्थ नगर 11 त्यांच्या वतीने हे दमदार आयोजन. रायडा महोदय विकेट तयार. हो हो यस पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. चौकार यस. चांगलं टायमिंग. समय सूचक समयबद्ध फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडी मारील. धावसंख्या 6 वर. 6 फॉर नन. आणि हा पहिला चौकार दमदार स्ट्रोक. समय सूचक फटका. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. राईटा महोदय विकेट. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर राहिले फक्त इन मीन 2 बॉल 2 बॉल्स टू गो. हो हो अगेन दॅट शुड बी 4 रन्स. नाईस स्ट्रोक. डेबिश पॉइंट चेंडू फरार. ऑफसाईडला दमदार स्ट्रोक. दोन्ही ड्राईव्ह अतिशय उत्तम. नेत्रदीपक क्लासिकल स्ट्रोक. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 10 वर. डबल डिजिट. 10 फॉर नन बिनबाद राहिला. शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन फर्स्ट ओव्हर. चांगली सुरुवात. दमदार सलामी म्हटले हे टार्गेट तुम्हाला हमी देऊ शकत नाही विजयाची. कारण हे संपूर्ण पाटा खेळपट्टी आणि खास करून फलंदाजाचा नंदनवन असा हा या मैदानाचा इतिहास आहे परंपरा आहे. थोडंसं जर संध्याकाळचं थोडंसं वातावरणामध्ये कदाचित गोलंदाजांना पूरक ठरेल. फेवरेबल अनुकूल. तर टाकेगावचे अमेय पाटील ISPL उरण तालुक्यामधले बरेच आमचे प्रथमेश म्हात्रे असते फुंडेगावचे. त्यांची देखील टीम आहे फुंड्याची. प्रथमेश म्हात्रे. नवीन हलदनकर या. तुम्हाला विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. स्थानाबद्ध हवं प्लीज. जे जे कोणी मान्यवर असतील किंवा सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती अशी कृपया स्टेजवर विराजमान हवं प्लीज.
चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. येस, मानकेश्वर केगाव आणि टाकीगाव असा हा पहिला सामना. दोन डोक्यामध्ये घमासान. हे मिड विकेट क्षेत्ररक्षण सीमारेषी लगत पहिली दोन षटकं ही 38 सर्कलच्या आत म्हणजे पॉवर प्लेमध्ये आहे. राईट महोदय विकेट. ओ हो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, नाईस बॉलिंग, जबरदस्त कमबॅक आणि पहिलं षटक. येस, दुसरं षटक. अतिश ठाकूर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. पहिल्या षटकात धावकोट्या तब्बल बिनबाद 10शी दमदा सलामी. आणि हा यस, पुन्हा एकदा कवच डोक्यावरून जबरदस्त टायमिंग, अफलातून मटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. चार धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मूविंग 14 फॉर नन, बिनबाद 14. वेल बिगन, इट्स हाफ डन. धन्यवाद. आगरी कोळी आणि कराडी समाजाचे समाज प्रवर्तक ज्यांनी 12.5% ही स्कीम. देबा पाटील साहेब. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या धावापासून वंचित संघाची धावसंख्या झाली 15वर 15 फनन. दमदा सलामी. अतिश पाटील संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. केगाव आणि टाकीगाव दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर निष्णात तरबेत पटाईत सराईत पारंगत वाकबगार संघ आमने सामने. दुसरं षटक पॉवर प्ले मधलं. तर विननेवाले नेक्स्ट मॅच होईल बी फुंडे आणि विंदणे. दोन्ही संघाची या प्लेस जशी इनिंग संपेल. ओहो यस, पुन्हा एकदा सन्मान. पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव. काही चेंडूची वाट लावायची. यस, दॅट्स अतिशय खराब म्हणजे लेझी फिल्डिंग. खरं म्हणजे वास्तविक एकच धावत होते. दुसऱ्या बाजू कन्वर्ट केले, 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली 17वर. 17 फनन, बेनबाद 17शी दमदा सलामी. माझ्या समवेत असते नितेश होईर. अतिशय जबरदस्त हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये. येस येस. ओ हो, नाईस. अगेन दॅट शुड बी 4 रन्स. 6 की 4 सर. आणि हा पहिला दमदार सिक्सर. येस, पहिला दमदार षटकार, जबरदस्त टायमिंग. 6 धावांनी संघाची धावसंख्या उसळली. धावसंख्या सरकली 23 फॉर नन, बिनबाद 23. दमदार सलामी. 5 षटकामध्ये प्रोजेक्ट स्कोर कदाचित 80च्या अबव. जरा स्पीडअप करा प्लीज. तर कालचा जो उच्चांक मेजर कमाल धावसंख्या होती 100. आणि हा पुन्हा अजून एक तसा तडाका. पण यावेळी मात्र चौकार होता. धावसंख्या 27. सत्तावीस 27. दमदार सलामी. ट्रिमेंडस स्टार्ट फ्रॉम बोथ ओपनिंग बॅट्समन.
आकीगाव आणि केगाव. केगावने टॉस जिंकून जाऊन निर्णय घेतला. येस अंडर 19 वैभव सूर्यवंशी. येस आयुष मात्रे अग्री समाजाचे बरेच आता ज्या क्रिकेटच्या प्रवाहामध्ये. चला बॉलिंग मार्क तयार. आतिश पाटील अजूनही बॉल बाकी आहे तब्बल. येस 2 षटकं संपले. संघाची धावसंख्या 12 चेंडू आणि 27 म्हणजे जवळजवळ 13.5 धावांचं इक्वेशन 13.50. तिसरा गोलंदाज तिसरं षटक प्रगती बदाव द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संदेश ठाकूर द न्यू मॅन. केगाव संघाचा आणखीन एक गोलंदाज ठेवणीतलं पहिलं पटोडीमधलं पहिलं षटक संघाच्या वतीने. तिसरं षटक थोडं स्पीडअप करा प्लीज. 25 मिनिटात तुम्हाला कालावधीचे कमीत कमी ॲटलिस्ट फायनल ही 4 षटकाची असावी. राईट महोदय विकेट. येस लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रोटेक्शन असेल म्हणजे थोडासा जवळ होता मिड ऑफला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 28 बिनबाद 28. चांगली सुरुवात. नंतर मात्र 2 षटकामध्ये जी पिटाई धुलाई होईल कमीत कमी 80. फुंडे फुंडे. येस राईट महोदय विकेट तयार. ओहो येस पुन्हा एकदा क्लास. मिड विकेटला पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कोऑर्डिनेशन ताळमेल. 2 धावांनी संघा पुन्हा एकदा धाव संख्या 30 वर. पहिल्या षटकात 10 धावा. दुसऱ्या षटकात 17 धावा. असा जो आलेख आराखडा जो ग्राफ्स. 30 धावा बेनबाद 30. झिक्रिक संदेश भगत. पुन्हा एकदा यस. वाईचा इशारा. पहिली आव्हान तर पहिले एक्स्ट्राच. एक धावेचा इशारा. एक धावेचा संकेत. एक धाव आणि संघाची धावसंख्या 31. जर विकेट मात्र गेली नाही तर नक्कीच धावा बरसतील. आणि ह्या येस पुन्हा एकदा बेहतरीन टायमिंग. चांगला फटका दमदार स्ट्रोक. शॉर्ट सिलेक्शन बघा. गॅपचा पुरेपूर फायदा उचलला आणि आपल्या भात्यामधला एक दमदार टायमिंग असलेला जबरदस्त ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन ड्राईव्ह चिरत गेला. 4 धावांनी संघाची धावसंख्या 35. षटकात 17 धावा आणि तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर. धावसंख्या 35. टाकीगाव आणि केगाव. उरणचा क्रिकेट फार पहिल्यापासून डेव्हलप झालेला आहे. रायगड जिल्हा म्हटलं की क्रिकेटचं पहिलं शक्तीपीठ. ओहो येस आउटसाइड द स्टंप. बघा कलात्मक. फक्त कट केलाय. तर 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 37. आणि उरणमध्ये खरं म्हणजे पंचांना खरं म्हणजे देव मानतात. ते कधीही कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन रेज करत नाही. ही त्यांची खासियत आहे. उरणचं फार क्रिकेट फार फॉरवर्ड आहे. कधी आक्षेप नाही कसलाही मिसबिहेवियर अथवा डेकोरम. पुन्हा एकदा येस रिव्हर्स. दॅट शुड बी 4 रन्स. नो प्रोटेक्शन इज देअर. 4 धावांनी म्हणजे जवळजवळ मोठे 3 चौकार आणि 1 षटकार आले रिव्हर्सेस. काय टायमिंग बघा. बेहतरीन टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. संघाचा धावसंख्या झाली तब्बल 41. कमाल धावसंख्या. अधिकतम धावसंख्या. धावांची गंगा जेली. गंगा बिनबाद 41. सडेतोड उत्तर. एकही विकेट नाही आणि केलेली पिटाई धुलाई यथेच्छ मनसोक्त मनोमरात फटकेबाजी. पहिली सलामीची ओपनिंग पेअर हैदोस थैमान धुमाकूळ तांडव प्रलय. बॉलिंग मार्क होता. या तिसरं षटक एकालाही ब्रेक थ्रू मिळत नाही. विकेटसाठी 10 दिशा फिरेविषयी जगदीशा. यस पुन्हा एकदा काही ठिकाणी आक्रमण नंतर मात्र बचाव. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 42. अजूनही बॉलमध्ये षटक क्रमांक म्हणजे पहिल्या म्हणजे 3 षटकात जवळजवळ 14चा आस्किंग रन रेट. येस पाणी घेऊन दा प्लीज.
मोठी जुई, त्याच्यानंतर काल म्हणते क्वालिफाय झाला तो मोरा. येस, ईस्ट अँड वेस्ट इज द बेस्ट. चला बॉलिंग मार्क होता या चौथा षटक प्रगती पदावर. नवीन गोलंदाज, 12 चेंडू बाकी आहेत, 12 बॉल्स टू गो फ्रॉम द फर्स्ट इनिंग. धाव संख्या बिनबाद 42, 42 फॉर नन आफ्टर 3 ओव्हर्स. अतिशय चांगली स्पर्धा सिद्धार्थ 11 नगर आयोजित दमदार स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा थरार संपूर्ण उरण तालुका. डीके ग्रुप चषक 2026. पुढच्या वर्षी संकल्पना नवीन, काहीतरी नवीन उपक्रम. 1 लाख आणि पहिलं पारितोषिक, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल, अजूनही बरीच सरप्राईज गिफ्ट असतील. चला बॉलिंग मार्क होता नवीन गोलंदाज अतिश ठाकूर, ज्याने पहिल्या षटकात धावा मोजल्या होत्या, 17 धावा दिल्या होत्या. बघा खरं म्हणजे जुगाड खेळलाय, 17 धावा देऊन देखील त्याच्यावर विश्वास. चला अतिश ठाकूर पहिला चेंडू, चौथं षटक, आपलं ठेवणीतलं दुसरं षटक, अंतिम षटक. आणि हा यस पुन्हा एकदा काय टायमिंग बघा, सुपर स्ट्रोक, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून फक्त टेक्निकचा वापर, याला म्हणतात शाश्वत सनातन निको फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या 46, बिनबाद 46. असं हे निर्विवाद वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरा एकही गोलंदाज संपूर्णपणे फ्लॉप झालाय. रायडा महोदय विकेट तयार. ओहो यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, आणखीन दॅट शुड बी 4 रन. पुन्हा एकदा सलग दुसरा चौकार, काय क्लास बॅटिंग, ऑफ साईड, ऑन साईड, चतुरस्त्र चौफेर फटकेबाजी. धावा झाल्या 50, 50 क्रॉस्ड. शॉर्ट सिलेक्शन बघा, चेंडूची वाट बघायची आणि चेंडू कडला फटका कुठला सिलेक्ट करायचं, हे तंत्रज्ञान, ही कला जर अवगत झाली, राईडम राहून दे विकेट. पुन्हा एकदा चौकार, आहे का प्रोटेक्शन. ओहो त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन जबरदस्त टायमिंग, पॉइंटला चिरून गेलाय. बघा टायमिंग बघा, पहिला ऑफ ड्राईव्ह, नंतर मात्र ऑन साईड, नंतर मात्र पॉइंट. एकही जागा नाही की तिथं फटका गेला नाही. याला म्हणतात चतुरस्त्र चौफेर फटकेबाजी, यथेच्छ फटकेबाजी. संघाची धावसंख्या 54 आणि इज बॅटिंग. तर चैतन्य पाटील 14 चेंडूमध्ये 46 धावांची मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, भीम पराक्रम, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग बॅटिंग चैतन्य पाटील. ओहो यस पुन्हा एकदा अल्टा पलटा, अगेन दॅट शुड बी 4 रन्स. आणि हे 50 क्रॉस, 15 चेंडूमध्ये 50 धावांची झुंजार इनिंग. आणि या स्पर्धेमधील ही तिसरी 50, तिसरा मानकरी, दुसरी 50. फर्स्ट आज पहिला कोण होता मानकरी, सुयोग, आणि हा दुसरा असेल चैतन्य पाटील. आणि यस स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक, म्हणजे बघा संपूर्ण संमिश्र असा आहे. गोलंदाजी बघितली, फलंदाजी बघितली, यस संपूर्ण एंड बघले, परंतु कुठल्याही प्रकारे यश. एक धाव मिळते आणि पंजांचा लेगबाईचा इशारा, एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 59, 59 बिनबाद 59. धावा किती होतील याचं गणित मोजमाप अजूनही सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारचं प्रेडिक्शन मी 80चा अंदाज पकडला होता, 60 ते 70. चैतन्य पाटील इज ऑन फायर, दमदार बॅटिंग, राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त टायमिंग, आणि हा दमदार सिक्सर, व्हॉट अ शॉट, ग्लोरियस, चार्मिंग, भन्नाट फटका, सुसाट फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. चेंडू झाला फरार. वाजवा.
3 72 72. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला, चेंडू गेला लॉंग ऑफ ला, मिळेल फक्त एक धाव, एकशे ज्यादा कुछ भी नाही. धावा झाले 73 आणि त्या उर्वरित बॉल बाकी अजून 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो इन द 5th ओव्हर. संघाचे पाचवा अंतिम वाक्याचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. काय क्लास वुरन टेनिक्स. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅकवर्स लॉंग लेग याच्यामधून मिळेल फक्त एक धाव, एकशे ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या म्हणजे मागच्यापेक्षा 74 74 म्हणजे असं अप्रोक्सिमेटली 80 रॅन्डमली आय प्रेडिक्टेड. राईट आर्म राऊंड द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. नो बडी कॅन स्टॉप. बॅकवर्स लेग लॉंग लेग यांच्यामधून शॉर्ट सिलेक्शन मात्र हात म्हणता तुफान फटकेबाजी केली. कुठल्याही प्रकारची दया क्षमा शांती चुकीला माफी नाही. टोटल स्कोर इज मुव्हिंग 80 78. 78 राहिला शेवटचा बॉल, अंतिम लास्ट डिलिव्हरी इन दी 5th ओव्हर. 78 धावा बिनबाद. 78 काय दमदार बॅटिंग केली. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि ह्या येस आउटसाइड द स्टंप स्क्वॉट बिहाइंड. ही पहिली विकेट शेवटच्या चेंडूवर. 78 आणि जिंकल्या जाईल पाहिजे 79 म्हणजे अप्रोक्सिमेटली प्रति षटकामागं 16 धाव्या कुटाव्या लागतील प्रतिस्पर्धी संघाला. टाकीगाव त्यांच्या विरोधात केगाव. ही भन्नाट दोन टीम आणि दुसऱ्या सत्र जसं चालू होईल. आय विल कॉल टू मिस्टर नितेश वर प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. करूया फुंडे आणि वेंद्रे दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. जर इनिंगमध्ये जर पहिला जर कॅप्टन हजर असेल त्याला टॉस विन देण्यात येईल प्लीज, याची नोंद घ्यावी. जर दुसरा हजर नसेल तर कारण कमीत कमी 4 षटकांची फायनल व्हावी ही श्रींची इच्छा. अतिशय दमदार आयोजन. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या आणि नितेश भोईर पुढचं धावतं समालोचन करतील ऐकण्यासाठी. कॅप्टन आम्ही ही शेवटची सूचना आम्ही तुम्हाला करतोय. चला फुंडे टीमचे कॅप्टन युवा यंग ब्रिगेड खेळाडू आपल्याकडे आलेले लीड करतील, रिप्रेझेंट करतील जे पी क्लब फुंडे या टीमला. विंधणे टीम कॅप्टन कुठे आहात, लवकर या. 5 षटकांचा सामना नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. मैदानाकडे आपण वळण घेतोय. आज या स्पर्धेची TRP वाढणार. आज
या स्पर्धेमध्ये रसिक प्रेक्षक मनमुराद आनंद या स्पर्धेचा घेतील, त्यात अजिबात शंका नाही आहे. कारण आज क्रिकेटच्या क्रीडांगणावरील विनोदाचा डोस पाजण्यासाठी डॉक्टर ऑफ लाफ्टर अस्खलित वाणी, वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील भावपूर्ण कलाविश्वार आणि क्रिकेटचं गमक, शब्दांचं यमक, शब्दांचा साज आणि शब्दांची करणी ज्याला आपण म्हणतो, अर्थातच आदरणीय आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेबांचा आवाज या स्पर्धेमध्ये मात्र दुमदुमणार. दिवसभरामध्ये तुम्ही या मॅचेसना एन्जॉय करणार आहात, ज्यांच्याकडे प्रचंड विनोद बुद्धी आहे आणि कुठल्याही एका छोट्या घटनेवर पटकन विनोद करण्याची त्यांची एक दैवी कला ज्यांना अवगत आहे. अर्थातच क्रिकेटसोबत आज अनेक छान दिवसभरामधील आनंद आपण आज साजरा करणार आहोत. सेन्स ऑफ ह्युमर के बाप म्हणून ज्यांचा आपण नेहमीच उल्लेख करत असो, रात्रीच्या क्रिकेटमध्ये इस्पेशली त्यांना आपण ऐकत असो, अनुभवत असो. चला टीम विंधणे, अजूनही तुम्ही आला नाहीयेत. खेळ क्रिकेटचा जयघोष उरणच्या खेळाडूंचा आपण पाहताय. डी के ग्रुप आयोजित डी के ग्रुप चषक 2026 डे फायनल डे मध्ये आपण आज मॅच नंबर 1 ला नुकतंच प्राचारण केले, जिथे आपण पाहताय पहिल्या मॅच मध्ये टीम देवांश 11 केगाव मानकेश्वर केगाव या टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केलं होतं टाकीगाव या टीमला बॅटिंगसाठी. 77 धावांचं, खरं तर मी म्हणेन 78 धावांचं, खरं तर मी म्हणेन आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 79 या धावा आपण टार्गेट इथं सेट केलंय. 79 टू विन म्हणजे प्रत्येका षटकागणिक जवळजवळ 16 धावा असं एक मोठं इक्वेशन, मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन, चेसिंग रन रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 धावा जर का काढायचे आहेत तर मात्र नक्कीच चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. जी फलंदाजी चैतन्य पाटीलनं स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकवताना दाखवलं, त्याचा क्लास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. 4 चौकार स्विचच्या माध्यमातून आपण पाहिले आणि त्याचं वॅगन व्हील जर का आपण पाहिलं ना तर 360 वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळालं. मगाशी दशरथ पाटील साहेबांनी तोच उल्लेख केलाय की चतुरस्त्र खेळाडू ज्यानं काही चेंडू ऑन साईडला टोलवले, काही चेंडू ऑफ साईडला टोलवले, काही चेंडू मागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट टोलवले, काही ऑन ड्राईव्ह, काही ऑफ ड्राईव्ह, काही पुल, काही हुक, काही फॉरवर्ड स्लॉग आपण पाहिले, तर काही स्विचचे प्रिमिडिएटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. करू आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर पहिला गोलंदाज कौस्तुभ परदेसी, एक युवा गोलंदाज, त्याच्याकडे जबरदस्त धाडस आहे आणि पहिल्याच बॉलला ऑन दी टो खेळून काढलाय आणि चांगलं प्रत्युत्तर दिलंय एक नामचीन खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू प्रतीक ठाकूर, आतिश ठाकूर. आतिश ठाकूर, प्रतीक ठाकूर ही मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील. केगाव या टीमला नेहमीच त्यांच्या यश अपयशामध्ये ज्यांना चांगला रोल निभावलाय आणि इथे सुद्धा आपली भूमिका सुस्पष्ट सांगत असताना बेधडक दे धडक तो ठोकतोय. लागोबाचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर ठोकलेले 2 चौकार, बॅटॉ फायर पॉवर आतिश ठाकूर. स्पर्धेच्या निमित्तानं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुयायी आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळते आहेत आणि त्यांच्यातील विचारांची एकात्मकता, नेतृत्व कौशल्य आणि आज आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण. त्यांचं कार्य खरं तर जर का आपण पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण या सर्वच युवकांचा नाम उल्लेख करतोय. ऋषिकेश कासारे, संकेत पाटील, सनी भुईर, जयेश गायकवाड, संतोष मोघे, नयन कोहली, निखालजी, तेजस, लकी, नागेश गायकवाड आणि या सर्वांना ज्यांनी खतर आधाराचा हात दिलाय, नेतृत्व दिलंय आणि आज ज्यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दिनेशजी गायकवाड, कुणालजी म्हात्रे, बळरामजी मसन, ज्यांच्या नावानं डी ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन पहिल्या पर्वामध्ये यशस्वी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील पहिला सामना रंगत असताना इनसाइड आउट क्रिकेटचा क्लास दाखवत असताना जबरदस्त तोडफोड मारझोड ही फलंदाजी, जसं शंख फुंकलं आलेला हा अजून एक चौकार. महाराष्ट्राचे सुपुत्र आणि युग पुरुष म्हणून जागतिक ओळख असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडी आपण चर्चा करतोय. संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली निळ्या रंगाचे ध्वज आणि त्यांचंच नेतृत्व आज स्पर्धेच्या निमित्तानं यशस्वी आपल्याला पाहायला मिळतंय. हा ही बॉल पुन्हा एकदा अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं टॅप केला, बॉल गेलाय मिड ऑफ क्लिअर करेल, सकावा क्लिअर करेल आणि जाईल सीमारेषा पलीकडे आलेला अजून एक चौकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल चला टीम विंधणे टॉससाठी या कॅप्टन. इथे ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केलाय, धाव मात्र मिळणार नाहीये. सकाळचं सत्र आहे, आकाश निरभ्र आपल्याला पाहायला मिळतंय. चिरंजीव आकाश जे निरभ्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आयोजकांचं टास आज अगदी वेळेवर चहाची व्यवस्था सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज आमचे संमेत दशरथ पाटील साहेब आहेत. आम्ही जरूर साहेबांना सांगू की चहा म्हणजे प्रेमाचा तिसरा साक्षीदार. आपल्या बऱ्याच खाजगी गोष्टींचा साक्षीदार चहा आज आपण एन्जॉय करतो आणि आम्ही सन्माननीय नवीन यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचं आहे. चला आम्ही नवीन शेट यांना विनंती करू की आपण टॉससाठी यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आज थोडं उशिरानं आलेत, एका बाजूला मॅच सुरू आहे त्यामुळे आम्ही संवाद मात्र थांबवणार आहोत. टीम विंधणे आणि टीम जे पी क्लब फुंडे. आज युवा नवीन शेट आणि त्यांची सुकन्या आपल्याला पाहायला मिळेल या फ्रेममध्ये. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करू आम्ही आमच्या पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते नेक्स्ट मॅचचा टॉस. टीम विंधणे आणि टीम जे पी क्लब फुंडे आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याचबरोबर आमचे सन्माननीय संतोषजी मोघे साहेब यांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करू. ऑनसाइडला ड्राईव्ह केलेला हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा अजून एक चौकार. रणसंख्या 4 न पुढे जाईल, पोहोचेल ती 20 या आकड्यावर डीजे. या व्यासपीठावर आपण घेतोय सकाळचा चहा आणि मोठ्यांचा सल्ला हा वेळेवरच घ्यावा. आयोजकांचा आभार आम्ही व्यक्त करू. प्रशांत माली सर आमच्या समवेत आहेत. प्रशांत सर, तसं पाहिलं गेलं तर चहाला एक ठराविक वेळ नसते, पण वेलेला हा चहा हवाच. एक कप चहा आणि सर्व दुःख दूर होताना आपण पाहिलेत. आज थोडी चर्चा आपण करतोय. मॅचमध्ये थोडा रंग भरत असताना पहिलं षटक
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर चैतन्य पाटील, क्रिकेटचं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलिंग युनिट. फ्रंट लाईन गोलंदाज आहे चैतन्यनं नेहमीच आपल्या एक गाव 11 या फॉर्मॅटमधनं आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. आज टाकीगाव उरणचं क्रिकेट ज्या नावाभोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतंय. विंधणे ग्रुप ग्रामपंचायतमधील एक गाव. चैतन्य पाटील हे खेळाडूचं नाव आहे. टाकीगाव या गावाला बिलॉंग करतोय. अर्थातच अनेक वेगवेगळ्या विविध स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर सुद्धा ज्याला आपण खेळताना पाहिलं. एकंदरीतच त्याचा खेळ मागच्या काही 3-4 वर्षामध्ये एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी त्यानं निर्माण केली आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये रबर बॉलच्या सीझनमध्ये पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याला मिळाली. न भूतो न भविष्य ते असा त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला. 2025 RPL रबर बॉल सीझन 1 मध्ये जो मानाचा करंडक आपल्याला पाहायला मिळाला, त्या स्पर्धेमध्ये उच्च कोटीचा खेळ या चैतन्य पाटीलचा राहिला. आणि आज या उरणचं नाव मात्र महाराष्ट्रभर त्यानंही मात्र आता दुमदुमून सोडले. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून खरं तर तालुक्याचं रिप्रेझेंटेटिव्ह त्याने केले. एकंदरीतच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विविध विभागामध्ये जाऊन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यानं आपला खेळ साकारलाय. असा प्रतिभावंत खेळाडू, परंतु त्याच्यावर हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये झेल टिपतील, क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया, चेंडू भरपूर दूर होता, विघ्नेश होते. अगदी चैतन्य पाटील यांचे छोटे बंधू त्यानं टिपलेला हा झेल. फलंदाज क्रमांक इथे 1 बॅट मोठा फलंदाज प्रतीक ठाकूर बॅक टू द डगआउट. चैतन्य पाटील एक मोठं नाव. जर तो आता 2 वर्ष टेनिस सामने खेळला नसता किंवा टेनिस मॅचेस खेळला नसता, तर 2 वर्षात तो महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळला असता. जसं सिद्धार्थ म्हात्रे आपला उरण तालुक्यातला रणजी ट्रॉफी खेळला. परंतु आज जर 2 वर्ष टेनिस मॅच जर चैतन्य खेळला नसता, तर रणजी ट्रॉफी जरूर खेळला असता आणि उरणचं नाव भरपूर उज्ज्वल झालं असतं. परंतु टेनिस बॉल क्रिकेटचं हे वेड मात्र न संपणारा वेड आहे, असंच आपण सांगतोय. बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला, ऑफ साईडला गेलाय, डीप लॉंग ऑफ मध्ये. अगदी आपण पाहिलं तर टायमिंग चांगलं जुलय आलेला हा चौकार. 2 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या झाली आहे 1 बाद 28. बॅटिंग करणारी टीम देवांश 11 मानकेश्वर केगाव. हॅलो. टाकी गावचं नाव ज्या छोटंसं गाव होतं ते एकदम वरच्या लेवलला त्या गावाचं नाव घेऊन गेले. ते हे 2 खेळाडू अमय पाटील आणि चैतन्य पाटील. परंतु हा क्रिकेट त्यांच्या आई वडिलांनी किंवा दोन्ही वडील आणि काका हे उत्तम क्रिकेटर असल्याकारणाने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं. एक नेट लावली आणि गावातले सर्व खेळाडू चैतन्यासाठी गोलंदाजी करायची. म्हणजे त्या गावाचं सुद्धा तेवढाच योगदान आहे. रायटामावर ते विकेट. हा बॉल अगदी आपण पाहिलं तर हा पॉली होता, जिथे आपण पाहतो की फटका सजवताना टायमिंग थोडंसं चुकलं गेले. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे प्रशांत सर, खरं तर थोडंसं आपल्याला डिफरंट राहावं लागेल. बी डिफरंट, बी युनिक आपण नेहमी म्हणत असतो. आणि जर का 100 लोकांच्या शर्यतीत तुम्हाला जर का पहिलं यायचं असेल, तर त्या 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला करावं लागतं.
आणि काही सॅक्रिफायसेस तुम्हाला करावे लागतात, ज्याला आपण म्हणतो की त्याग करावे लागतात. टेनिस बॉल क्रिकेटला जर का सोडलं असतं तर कदाचित आपण जर का पाहिलं लेदर बॉल क्रिकेटमध्ये मगाशी जो तुम्ही उल्लेख केला तिथे त्याचं नावही पुढे गेलं असतं, परंतु टेनिस बॉलचं हे क्रिकेट मात्र हे वेड मात्र कोणाला सुटलेलं नाहीये. याला स्विचचा फटका म्हणतात. टायमिंग प्रॉपर जुळलंय का? तर तितकं नाहीये, परंतु धावा एकपेक्षा अधिक मिळतील का? तोही प्रश्न आहे. परंतु एकच धावा काढली. दुसऱ्या धावेची रिस्क घेतली नाहीये दोन्ही फलंदाजांनी. जर का आपण उल्लेख करायचा झाला तर नक्कीच आतिश ठाकूर जो खेळतो वैयक्तिक 4 चौकार आणि 1 सिंगल 17 या आकड्यावर, आणि पियुष खेळतोय तो वैयक्तिक 5 या आकड्यावर. दोन फलंदाज मैदानामध्ये ज्यांना ठाऊक आहे की खेळ कसा रंगवायचा, आणि या खेळाडूंची एक स्वतःची एक वेगळी शैली आहे. हा बॉल आणि हीच शैली प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, आणि म्हणूनच कधीही कुणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये निपुण असतो. आलेला हा षटकार. ही बॉल अजून एक चूक झाली. फुलटॉस बॉल म्हणजे काय तर मार खायला आलेला चेंडू, आणि चौकार येईल. रणसंख्या 4 न पुढे जात असताना पाहायला मिळेल तब्बल 41 या आकड्यावर. 41. आता इक्वेशन अजून सोपं झालंय. 14 चेंडू आणि 38 धावा. याही वेळेला आडव्या पठ्ठ्यानं जे काही करायचं आहे ना ते गर्दीतून बाहेर येऊन करावं लागेल. गर्दी तुम्हाला धाडस देईल परंतु ओळख नाही, आणि आता मात्र धाडसानं हा फटका सजवलाय. मिळालेला हा षटकार आपण पाहताय. टोटल स्कोर 47. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर, ऑन साईडला हुक करतायत, ऑन साईडला पुल करतायत, ऑन साईडला पंच करतायत, आणि ऑन साईड स्ट्रॉंग झोन आहे आतिश ठाकूरचं. टीमला लीड करत असताना आज मैदानामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतो देवांश 11 टीम मानकेश्वर केगाव. व्हेरिएशन करावं लागेल. लॉप केला बॉल, फिल्डर आहे, जज करतील, झेल टिपतील, आणि फलंदाज क्रमांक 1, अ मोस्ट अवेटेड विकेट, अ बिग विकेट इन द मॅच. फलंदाज प्रतीक आपल्याला आतिश आपल्याला पाहायला मिळाले, ज्यानं षटकाराने चौकारांची आतषबाजी केली होती, तो मात्र बाद झालाय. त्याच्या अकाउंटमध्ये एकूण धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला, 5 चौकार, 2 षटकार आणि फक्त 1 सिंगल धाव, 2 चेंडू फक्त डॉट. 33 धावांचा हा खेळ, आणि खेळातील हा नजराना तुम्हाला सर्व का आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आतिश ठाकूर या खेळाडूसाठी. थँक्यू सो मच. फार छान संगीत आपण अनुभवताय, ऐकता, आणि मॅचला आपण एका बाजूला एन्जॉय करता. आपण चर्चा करत होतो चैतन्य पाटील, जर का टेनिस बॉल क्रिकेटला थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं असतं तर कदाचित आज महाराष्ट्रासाठी त्यानं लेदर बॉल सुद्धा खेळला असता. खरं तर प्रशांत सर, विविधतेने नटलेल्या या जगात तुम्हाला काय आवडतं त्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे हे फार महत्त्वाचं आहे. तसंच काहीच खेळाडूच्या बाबतीत डिसिजन घेत असताना त्यांना हवं ते मार्गदर्शन, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हवं, योग्य गाईड कोणीतरी करायला हवं. कारण तरच आपलं खरं तर महाराष्ट्राचं क्रिकेटचं वैभव, आणि स्पेशली आपण ज्या मातीत जन्मलो, आपण ज्या मातीत मोठे झालो, ज्या गावानं आपल्याला ओळख दिली, त्या गावाचं नाव आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट पटलावर कसं नेता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल गेलाय डीप काहू कॉर्नरमध्ये. फिल्डर येतील, बॉलला उचलतील, फेकून देतील. इन बिटवीन आपण पाहताय एक धाव अजून ऍड होईल. आता इक्वेशन आहे 10 चेंडू आणि 31 धावा. विनायक आहेत आमचे कम्प्युटर एक्सपर्ट आज. संदेश भगत नौपाड्याचे, त्यांची ही झी क्रिक वाहिनी संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट करते.
बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स, आणि फिल्डरनं मगाशी जो झोल टिपला होता हा झेल तर त्यानं सहज लिहिला टिपला. आणि क्षेत्ररक्षकाकडे हे कौशल्य, हा कॉन्फिडन्स असणं फार फार हो. फार महत्वाचं आहे. अनेक संघामध्ये सर काही खेळाडू आहेत ना बाउंड्रीला फक्त क्षेत्ररक्षण करतात. त्यांना कधी बॅटिंग येत नाही किंवा बॉलिंग येत नाही. परंतु त्या संघातले ते एक मुख्य खेळाडू असतात. त्यांना घेतल्याशिवाय त्यांचा संघ पूर्ण होत नाही. आणि हा जो क्षेत्ररक्षक आहे उत्तम, त्याचा बॅलन्स एवढा चांगला आहे, झेल घेण्याची पद्धत फार सुंदर आहे. प्रणित पाटील होते. आणि सर, जर का तुम्हाला आम्ही विचारलं की सगळ्यात जास्त ओरडा चूक केल्यानंतर कोणाला सापडतो, कोणाला मिळतो, कोणाची चर्चा होते, तर ती क्षेत्ररक्षकांची होती. 2 बॉल डॉट काढले, एखादा षटकार आला की फलंदाजाला आपण शाबास शाबास म्हणतो. एखादा षटकार खाल्ला आणि जर का एखादा डॉट जर का आला तर आपण लगेच म्हणतो गोलंदाजानं कमबॅक केलंय. परंतु एक झेल जर का ड्रॉप झाला आणि मॅच जर का गेली ना, तर वर्षभर त्या खेळाडूची आपण अवहेलना करतो. कधी कधी त्यांना आपण ड्रॉपही करतो प्लेइंग 11 मधनं. आणि ही थोडीशी टेनिस बॉल क्रिकेटची खंत आहे. जितक्या संधी आपण गोलंदाज फलंदाजांना देतो ना, तितक्याच संधी आपण जर का क्षेत्ररक्षकांना दिल्या तर कदाचित उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा घडू शकतात आपल्याला. या आपल्या उरण टेनिस क्रिकेटबद्दल आपण थोडीशी चर्चा करतोय. आमच्या समवेत क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू, एक कालखंड ज्यांनी गाजवला आणि क्रिकेटला संपूर्ण समर्पण देणारे, आज MCA क्वालिफाईड पंच म्हणून या स्पर्धेला एक वेगळी उंची देणारे बालई गावचे रिस्पेक्टेड आदरणीय प्रशांत माले सर आमच्या समवेत आहेत. चर्चा करायला मात्र चांगली मजा येईल. हाही बॉल बैठक फटका सजवायचा होता, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आणि इथे नो मॅच रिझल्टमध्ये लँड होईल. बॉल जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 30 धावा असं इक्वेशन आहे. मॅच थोडी दूर गेली आहे, कारण मागच्या काही 2-3 चेंडूंचा उल्लेख करायचा झाला, जसा आतिश बाद झाला, आदित्य लगेच आल्या आल्या तोही परतला. आणि आता मात्र जिंकण्यासाठी टार्गेट थोडंसं कठीण झालंय. कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. ओ, हा चांगला स्ट्रोक आहे. डेमॉन ऑफ अ बॉलर, फलंदाज क्रमांक 5, बॅटर आपण पाहताय पियुष ठाकूरच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त 24 धावांची गरज. वानखेश्वर संघाचे हे जे खेळाडू आहेत, या ज्यांनी दोन्ही खेळाडू जे खेळतात त्यांचे वडील सिद्धिविनायकमधून खेळायचे. अनेक वर्ष त्यांनी अनेक ट्रॉफ्या जिंकल्या. अख्ख्या रायगडला त्यांनी दबदबा केला. असे दत्ता ठाकूर असतील, जयवंत ठाकूर असतील, असे अनेक त्या काळातले खेळाडू, त्यांची हे सुपुत्र आता आपल्या गावासाठी फार सुंदर खेळ करत आहेत. आणि नवीन गोलंदाज प्रशांत सर मैदानामध्ये आलेत. वय वर्ष फक्त 17. नाव आहे आर्यन जोशी. आर्यनचा हा पहिला बॉल आहे, जिथे आपण पाहताय की सहजरित्या लिलिया चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. आता इक्वेशन थोडं सोपं झालंय. 5 चेंडू आणि 20 धावा. क्रिकेटच्या स्वप्नांची नर्सरी म्हणून ओळखला जाणारा हा कोटगाव, हा परिसर, कोटगाव ग्रामस्थ मंडळाचं हे क्रीडांगण आज सजलेलं आपल्याला पाहायला मिळते, जिथे DK ग्रुप चषक 2026 चा थरार आपण अनुभवतोय. हाही बॉल जिथे आपण पाहताय ओव्हरपीस होता आणि ओव्हरपीस बॉलला शक्ती, युक्ती आणि आत्मविश्वास यांच्या मिलापानं सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स डीप काव कॉर्नर रिजन आलेला हा मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. आता इक्वेशन आहे 4 गेंदे, फिलहाल 14 रनों की जरूरत, 4 चेंडू 14 धावा. मॅच मध्ये खरं तर प्रयत्न हा तुम्हाला शेवटपर्यंतच करावा लागतो. शाळेत आपण पहिलं पाऊल टाकतो, त्या काळ्या रंगाच्या खरं तर त्या बोर्डवर आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं, प्रयत्नांती परमेश्वर. ओ, इथे मात्र गोलंदाजानं केलेला कमबॅक, तो सांगतोय माझ्याकडे दमखम आहे. आणि चैतन्य पाटीलने सुद्धा त्याला तेच सांगितलंय. आत्मविश्वास द्विगुणित झालाय. बॉल आला डॉट. आता 3 चेंडू आणि 14 धावा. आणि कोटगाव अध्यक्ष जयेशजी भोईर साहेबांचं शुभ आगमन, ज्यांच्या माध्यमातून सीझनची पहिली स्पर्धा आम्ही याच क्रीडांगणावर कव्हर केली होती. राघोबा ट्रॉफी 2026 नवीन पर्वामध्ये, नव्या वर्षामध्ये, नव्या उत्साहानं ज्यांनी
त्या स्पर्धेला मोठं योगदान दिलं होतं. कोटगाव ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सन्माननीय जयेशजी भोईर यांना मी विनंती करू की यावा आपण सन्मानानं या व्यासपीठावर विराजमान व्हावं. मॅचमध्ये आता राम राहिला नाहीये. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र तब्बल 13 धावा असं इक्वेशन आहे. आज या स्पर्धेची चर्चा जर का करायची झाली तर प्रोफेशनल स्कोरर, प्रोफेशनल अंपायर आणि प्रोफेशनल समालोचक आणि व्यावसायिक झी क्रिकची ही वाहिनी आणि त्याचबरोबर नुकतीच ज्यांच्या माध्यमातून एक यशस्वी स्पर्धा आपण पाहिली. जितेशजी भोईर दादांना मी विनंती करू की आपण सुद्धा सन्मानाने यावं या व्यासपीठावर आणि विराजमान व्हावं. मॅचमध्ये रिझल्ट जो लागलाय ना तो रिझल्ट आपण जर का पाहिला तर